सासवडमध्ये विद्यमान काँग्रेस प्रणित जनमत विकास आघाडीने बहुमत प्राप्त करून शिवसेना राज्यमंत्री विजय शिवतारे आणि लोकमंत्री राष्ट्रवादी आघाडीला पराभवाची धूळ चारली आहे। हा अनपेक्षित धक्का मानला जातोय। जनमत विकास आघाडीने नगराध्यक्ष पदासह आणि नगरसेवक पदांपैकी 19 पैकी 15 जागा जिंकल्यात। पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी असलेले मार्तंड भोंडे नगराध्यक्षपदी निवडून आले असून माजी नगरसेवक असलेले शिवसेनेचे डॉक्टर राजेश दळवी यांना त्यांनी पराभूत केलाय। अत्यंत चुरशीच्या लढतीमध्ये माजी नगराध्यक्षा आनंदी काकी जगताप नगरसेवक म्हणून विजयी झाल्यात। माजी नगराध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कलाताई फडतरे यांना नगरसेवक पदाच्या लढतीमध्ये पराभूत व्हावं लागलाय। मनोहर जगताप, अजित जगताप, निर्मला जगताप, वसुधा आनंदे, संदीप जगताप, सुहास लांडगे हे विद्यमान नगरसेवक यावेळी विजयी झालेत। मंगल मेहत्रे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकमेव नगरसेविका विजयी झाल्यात। काँग्रेस प्रणित सासवड शहर जनमत विकास आघाडीचे नेतृत्व संजय जगताप यांचा करिश्मा पुन्हा चालल्याची चर्चा सुरू आहे। तर जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांना मोठा धक्का बसलाय। दरम्यान भाजप, मनसे, शेतकरी संघटना यांच्यासह अपक्षांना या निवडणुकीमध्ये दारुण पराभवाला सामोरं जावं लागलंय। मला सांगता येणार नाही, परंतु सासवड आणि जेजुरीकर नगरपालिकेच्या सर्व मतदारांचे खूप खूप आभारी आहे। त्यांनी दोन्ही नगरपालिकांमध्ये बहुमताने त्या ठिकाणी काँग्रेस प्रणित जनमत आघाडी आणि काँग्रेस पक्षाकडे जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी दोन्ही नागरिकांचा खूप खूप ऋणी आहे आणि निश्चितपणे एक चांगलं काम पुढच्या 5 वर्षात करण्याचा आम्ही प्रयत्न करू। मी काय सांगायचं तरी कुठल्या शब्दात व्यक्त करणार? आमच्या सर्व आमच्या सर्व नागरिकांचं आणि आम्ही सर्व मिळून केलेलं काम, गावाचं विकास केलेलं काम त्याचं आम्हाला सगळी जास्त त्याचं फी आहे। गेले त्यात वैयक्तिक मला जास्त ज्या टायमाला मी माझा व्यवसायाचा वेळ देऊन सासवड नगरपालिकेला करता जास्तीत जास्त वेळ दिला, त्यामुळं मला हे सगळं गावाचं गाव पण मला टिकवता आलं। मग बगीचा असतील, छत्रपती शिवाजीचा पुतळा असेल, शॉपिंग सेंटर असतील, याचं कार्यालय आपलं आचार्य असतील, केंद्र, सगळ्या प्रकारचे मी इथे जेवढं करता आलं तेवढं शासनाच्या माध्यमातून, नगरपालिकेच्या उत्पन्नातून आणि कुठल्याही प्रकारचा बारकाईने लक्ष करून मी ते केलं, म्हणून मला आज हा आनंद होतो। सासवडमध्ये नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी माझी जी निवड झाली, यामागे गेली 15 वर्षे जनमत विकास आघाडीच्या माध्यमातून या सासवड शहरात माननीय नामदार चंदूकाका जगताप यांच्या प्रेरणेने आणि युवा नेते माननीय संजयजी जगताप यांच्या नेतृत्वाखाली जो विकास झालेला आहे, हा विकासावर विश्वास ठेवून लोकांनी त्यांना मतदान केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना बहुमताने त्यांचे 15 नगरसेवक अधिक एक नगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडून आलेला आहे। आजचा हा जो विजय तो विकासाचा विजय असं तुम्हाला म्हणायचं का? निश्चितच हा विकासाचाच विजय आहे, कारण ज्यावेळेस एखाद्या नगरपालिकेची सुधारणा आणि झालेला विकास पाहता लोकांना प्रत्यक्ष त्याचा अनुभव आल्यामुळं त्यांनी त्या अनुभवावर विश्वास ठेवून, त्या कामकाजावर विश्वास ठेवून त्यांना परत एकदा कौल दिलेला आहे विजयाचा, की पुढील वाटचाल याच्यापेक्षा अधिक वेगाने, त्यामुळे त्यांना स्फूर्ती आणि प्रेरणा राहील। त्यामुळे काय भावना म्हणजे लोकांनी दाखवलेलं प्रेम, गरीब आमच्या इथं जास्त करून म्हणजे गरीब वस्ती जास्त असल्यामुळे त्यांनी हे प्रेम दाखवलं। मी त्यांच्या जवळचा इथे राहणारा, त्यांनी मला जवळचं समजलं, त्यामुळं आणि आमचे सर्व तरुण वर्ग आणि सगळेच ज्येष्ठ मंडळी हे पण या ठिकाणी आपल्याला
चांगल्या प्रकारे त्यांनी सहकार्य केलं आणि हा विजय असा अक्षरशः खेचून आणल्यागत आहे. कारण की हा 9 नंबर प्रभाग हा अतिशय संवेदनशील आणि थोडा क्रिटिकलच होता की लाल मुंग्या म्हणून या वॉर्डाला संबंधलात. कारण की इथं कायम दर इलेक्शनला काही ना काहीतरी उद्योग होतात. पण ह्यावेळेस इतकी शांततेने निवडणूक पार पडली की असं वाटलंच नाही की हा प्रभाग इतका हे असेल म्हणून. आणि हा प्रभाग बरोबर 4,500 मतांचा असल्यामुळे फार मोठा प्रभाग होता. म्हणजे चतकोर गाव असल्यागत ते पूर्ण वाढीव असतं. म्हणजे हा विजय कार्य विकासाला आहे का? विकासाला आमच्या नेते चेअरमन साहेब आणि आदरणीय चंदू काका जगताप यांच्या ज्या दूरदृष्टीने जे विकास कामं झाली. मी प्रभाग क्रमांक 6 मधनं उभा होतो. संदीप वामनराव जगताप. लोकांनी मला चांगला प्रतिसाद दिला आणि लोकांच्या जेव्हा मी निवडून आलो आणि काकांच्या आणि चेअरमन साहेबांच्या सहकार्याने मला चांगलं मतदान मिळलं आणि प्रभागात काकांचा आणि चेअरमन साहेबांच्या विकासाच्या दृष्टीने विरोधकांनी आम्हाला भरपूर त्रास दिला. पण शिवतारेंनी यांनी भरपूर त्रास दिला. पण लोकांनी त्यांच्या विरोधाला न जुमानता आम्ही विकासाच्या दृष्टीने आम्हाला मतदान केलं. त्यामुळं आमच्या अध्यक्ष साहेबांनाही चांगली मतं पडली आणि आम्हालाही पडली. त्यामुळं आणि इथनं पुढे जी काही समस्या असतील ते आम्ही विकासाच्या दृष्टीनं दाखवू. यांच्यागत लोकांच्यागत यांनी विरोधकांनी आम्हाला गावातले काही गुंड जोडीला घेऊन आम्हाला भरपूर त्रास दिला. पण लोकांनी त्याला कुठल्याही याला न जुमानता आम्हाला चांगलं सहकार्य केलं. इथनं पुढे येणाऱ्या काळात आम्ही लोकांसाठी जास्तीत जास्त कामं करण्याचा प्रयत्न करू. अमोल दमले सह हर्षल कोटावदे, C24 तास, पुणे.